हे गाईज वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल डिकोड बीट्स. सो गाईज आजच्या आपल्या पायथॉन सिरीज पार्ट 18 मध्ये आपण पायथॉन डिफॉल्ट पॅरामीटर्स बघणार आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पायथॉन फंक्शन्स बघितलं होतं, तर आता फंक्शनचाच पार्ट आपण आज कंटिन्यू करणार आहोत. त्यामध्ये फंक्शनची डिफॉल्ट पॅरामीटर आपण कशा प्रकारे डिक्लेअर करतो, कुठल्या पोझिशनला ते डिक्लेअर करायला हवे, कधी यूज करायला हवे, कधी यूज करायला नको, तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स स्टार्ट अवर टुडेज व्हिडिओ. सर्वात आधी आपण बघूया की व्हॉट इज डिफॉल्ट पॅरामीटर. आता फंक्शन तर आपण बघितलेलं आहे, तर फंक्शनमध्ये आपण पॅरामीटर डिफाईन करतो. पण जे डिफाईन करतो ते काय करत असतो, नॉर्मल पॅरामीटर्स आपण डिफाईन करत असतो. जसं की जर मला पायथॉनमध्ये एखादं फंक्शन डिफाईन करायचं असेल तर आपण कशा प्रकारे डिफाईन करत असतो, तर जस्ट आपण एक कीवर्ड घेतो या ठिकाणी. तर जस्ट आपण एक इथे DEF म्हणून एक कीवर्ड घेतो आणि ज्या नावाचं आपल्याला फंक्शन डिफाईन करायचं असेल ते फंक्शन घेत असतो. आता आपण एक असं फंक्शन घेऊ ज्यामध्ये पॅरामीटर्स आपण डिफाईन करू शकू. तर आता सपोज मला मेसेज म्हणून एक फंक्शन घ्यायचं आहे, तर मेसेज म्हणून एक मी इथे फंक्शन घेईल, पॅरेंथेसिस ओपन आणि पॅरेंथेसिस क्लोज, आणि त्यानंतर जे काही आपल्याला प्रिंट करायचं किंवा जे काही लॉजिक लिहायचं आहे ते आपण या नेक्स्ट लाईनला लॉजिक इथे लिहित असतो, बरोबर. तर हे तर झालं फंक्शन. पण आता आपल्याला बघायचं पॅरामीटर्स. आता नॉर्मल पॅरामीटर्स तर आपल्याला माहिती आहे. आता जर एखादा आपल्याला डायनॅमिक मेसेज जर शो करायचा असेल तर इथे आपण पॅरामीटर्स घेतो. जसं की M1 म्हणून मी एक पॅरामीटर घेतला, त्यामध्ये जे काही आपल्याला मेसेज डायनॅमिक पास करायचा आहे तो मेसेज आपण या ठिकाणी पास करत असतो. आता कशा प्रकारे पास करतो, तर जेव्हा आपण हे फंक्शन कॉल करतो, जसं की इथे मी मेसेज हे फंक्शन कॉल केलं, तर या फंक्शन कॉल करताना इथे आपण मेसेज पास करत असतो. जसं की इथे मी हॅलो पास केलं. तर हे काय झालं, हा जो M1 झाला हा झाला पॅरामीटर्स. M1 जो आहे तो काय झाला, पॅरामीटर्स, पॅरॅम. आणि ही काय झाले, तर हा त्याचा आर्ग्युमेंट झाले किंवा व्हॅल्यू झाली, आर्ग्युमेंट किंवा व्हॅल्यू, बरोबर. तर ही त्याची व्हॅल्यू झाली. पण आता हा जो पॅरामीटर्स आपण डिफाईन केला आहे हा काय आहे, एक नॉर्मल पॅरामीटर आहे. जेव्हा तुम्ही हे फंक्शन कॉल कराल तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू द्यायची आहे. जर तुम्ही ती व्हॅल्यू नाही दिली तर इथे आपल्याला काय येणार आहे, एरर येणार आहे. इथे काय येणार आहे, आपल्याला एरर येणार आहे. तर आता मग हा एरर आपल्याला काय करायचा आहे, रिमूव्ह करायचा, किंवा एरर यायला नको. तर मग त्या केसमध्ये आपण काय करत असतो, तर त्या केसमध्ये येतो डिफॉल्ट पॅरामीटरचा रोल. आता डिफॉल्ट पॅरामीटर म्हणजे काय, की आता तुम्हाला मेसेज हे फंक्शन कॉल तर करायचं आहे, पण तुम्हाला नेहमीच तिथे मेसेज पास नाही करायचा, किंवा तुम्हाला एक डिफॉल्ट मेसेज सेट करून ठेवायचा. तर त्या केसमध्ये तुम्ही काय कराल, याला मी आधी इथे रिमूव्ह करतो. हे जे फंक्शन आपण घेतलं ते पूर्ण फंक्शन आपण इथं रिमूव्ह करू आणि आता नवीन फंक्शन लिहूया. आता हे जे फंक्शन घेतलं ते फंक्शन आपण इथनं रिमूव्ह केलेलं आहे आणि इथे आपण काय करूया, नवीन फंक्शन घेऊ. इथे एक अगेन मी डिफाईन म्हणून DEF म्हणून एक कीवर्ड घेतला आणि इथे एक मेसेज म्हणून आपण फंक्शनचं नाव घेतलं. आता आपल्याला डिफॉल्ट हे करायचं आहे, पॅरामीटर सेट करायचं आहे. तर M इज इक्वल टू मी इथे काय करेल, हॅलो कीवर्ड देऊन ठेवेल, हॅलो. तर प्रत्येक वेळेस काय होईल की तुम्ही हे जे फंक्शन कॉल कराल, तुम्ही हे जे फंक्शन कॉल करणार आहात, तर तेव्हा तुम्ही मेसेज नाही जरी पास केला तरी तुम्हाला तिथे हॅलो प्रिंट झालेलं दिसणार आहे. तर आता सपोज मी इथे प्रिंट केलं आणि इथे M1ला आपण काय करू, प्रिंट करूया. आणि जेव्हा मी हे मेसेज फंक्शन इथे जस्ट असं कॉल जरी केलं तरी प्रत्येक वेळेस हॅलो प्रिंट होईल. आणि हॅलोसोबत जर तुम्हाला अजून काही पास करायचं असेल तर तुम्हाला अजून एक इथे पॅरामीटर डिफाईन करावं लागेल, M2 म्हणून. आणि हॅलो गुड मॉर्निंग किंवा हॅलो गुड आफ्टरनून किंवा हॅलो महेश, हॅलो सुरेश, तर जे काही नाव तुम्हाला पास करायचे ते तुम्ही डायनॅमिक नाम तिथे पास करू शकतात. आणि इथे जो तुम्हाला एक स्टॅटिक मेसेज पास सेट करायचा किंवा डिफॉल्ट मेसेज सेट करायचा, तो डिफॉल्ट मेसेज तुम्ही या पॅरामीटरमध्ये किंवा जो पॅरामीटर असेल त्या पॅरामीटरला तुम्ही तो सेट करू शकता. पण यामध्ये पण काही कंडिशन्स आहेत. जेव्हा तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटर सेट करतात, जसा असा M इज इक्वल टू हॅलो, तर तो नेहमी लास्ट पोझिशनला असायला हवा, फर्स्ट पोझिशनला नको. आता लास्ट पोझिशनला म्हणजे कसं, आता सपोज अगेन मी इथे मेसेज एक फंक्शन डिक्लेअर केलं. आपण याला आधी इरेज करूया. आता अगेन मी इथे एक फंक्शन घेतलं गेट मेसेज म्हणून, बरोबर. आणि
लास्ट पोझिशनला म्हणजे काय की तुम्हाला जे काही डायनॅमिक मेसेज पास करायचं असेल तर ते डायनॅमिक मेसेजचे व्हेरिएबल सुरुवातीला असायला हवे, पॅरामीटर सुरुवातीला असायला हवे, आणि जो तुम्हाला एक फिक्स मेसेज ठेवायचा किंवा डिफॉल्ट मेसेज ठेवायचा तर तो पॅरामीटर नेहमी लास्ट पोझिशनला असायला हवा. तर इथे M1 हा डायनॅमिकसाठी आहे आणि M2 हा आपला फिक्ससाठी. तर इथे मी हॅलो म्हणून याला सेट करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही याला कॉल कराल इथे प्रिंट स्टेटमेंट येईल आपलं, आणि इथे जेव्हा हे फंक्शन तुम्ही इथे कॉल कराल तर तुम्ही हा जो सेकंड पॅरामीटर आहे या सेकंड पॅरामीटरची व्हॅल्यू नाही पास केली तरी चालेल, पण M1 ची व्हॅल्यू तुम्हाला पास करायला लागणार आहे. तर M1 ची व्हॅल्यू सपोज मी इथे घेतली जॉन आणि कॉल केलं तर इथे काय प्रिंट होणार आहे, हॅलो जॉन, हॅलो जॉन. तर हा हॅलो जी स्ट्रिंग आहे ती आपली डिफॉल्ट स्ट्रिंग आहे आणि जॉन जे आहे ती आपली डायनॅमिक स्ट्रिंग आहे. तर तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा कॉल कराल तेव्हा तुम्हाला M1 ची व्हॅल्यू प्रोव्हाइड करायची, M2 ची व्हॅल्यू प्रोव्हाइड नाही केली तरी चालेल. पण जर तुम्हाला M2 ची व्हॅल्यू काही केसमध्ये चेंज करायची तर ती सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. जसं की गेट मेसेज आपण या ठिकाणी घेतलं तर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू पास करायच्या, जसं की जॉन पण केलं आणि मी इथे हाय पण केलं. तर आता या ठिकाणी काय प्रिंट होणार आहे, हाय जॉन. काय होणार आहे इथे, हाय जॉन. तर अशा प्रकारे तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटरचा यूज करू शकतात. तर हे तर आपण इथे समजून घेतलं की एक्झॅक्टली डिफॉल्ट पॅरामीटर म्हणजे काय, नॉर्मल पॅरामीटर म्हणजे काय आणि कुठे डिफाईन करायला पाहिजे. तर हे आता आपण प्रॅक्टिकली सुद्धा समजून घेणार आहोत. तर त्यापूर्वी आपण थोडी थेरी बघूया. सो इन पायथॉन डिफॉल्ट पॅरामीटर अलाउज यू टू डिफाईन अ फंक्शन पॅरामीटर विथ अ प्री डिफाईन व्हॅल्यूज. जसं की आपण बघितलं जेव्हा तुम्ही फंक्शन डिफाईन करता तर त्यामध्ये काही पॅरामीटर्स आपण देत असतो. तर आपल्याला डिफॉल्ट पॅरामीटर अलाउज करता की त्या पॅरामीटरची तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू सेट करू शकतात. ओके. सो द अनदर थिंग इज शुड आय यूज डिफॉल्ट पॅरामीटर. डिफॉल्ट पॅरामीटर यूज करायला हवे की नको. ऑब्व्हियसली यूज करायला हवे, पण त्या पर्टिक्युलर केसमध्ये जर तुमची केस तशी असेल तर. जर तुम्हाला आता मगाशी आपण बघितलं जर तुम्हाला एखादा मेसेज हा स्टॅटिक ठेवायचा आहे किंवा जसं की आता आपण आपल्या केसमध्ये हॅलो जो आहे ग्रीटिंग मेसेज जो आहे तो स्टॅटिक आहे आपला. हा हॅलो जो मेसेज आहे तो स्टॅटिक राहणार आहे, तो चेंज नाही होणार आहे. इन सम केस तो चेंज होणार आहे, तर त्या केसमध्ये आपण डिफॉल्ट पॅरामीटर यूज करू शकतो. तर डोंट यूज डिफॉल्ट पॅरामीटर, एन्श्युअर ऑल आर्ग्युमेंट्स आर एक्सप्लिसिटली प्रोव्हाइडेड. तर जर तुम्हाला डिफॉल्ट पॅरामीटर यूज करायचा नसेल तर जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल कराल तर त्यावेळेस तुम्हाला जेवढे पॅरामीटर्स तुम्ही फंक्शनमध्ये डिफाईन केलेले आहेत त्या सर्व पॅरामीटरचे आर्ग्युमेंट किंवा व्हॅल्यूज तुम्हाला पास करावं लागणार आहे, अदरवाईज ते फंक्शन एरर देईल तुम्हाला. आणि यूज द डिफॉल्ट पॅरामीटर, जर तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटर यूज केलं तर सिम्प्लिफाईज फंक्शन कॉल बाय प्रोव्हाइडिंग अ फॉलबॅक व्हॅल्यू. तर तुम्हाला सिम्पल ते फंक्शन काय करायचं आहे, कॉल करायचं आहे. त्या फंक्शनला तुम्ही व्हॅल्यू नाही प्रोव्हाइड केल्या तरी चालणार आहे आणि केला तरी त्या ओव्हरराईड होणार आहे. ओके. सो दिस इज द आन्सर अबाउट शुड आय यूज डिफॉल्ट पॅरामीटर ऑर नॉट. आता सिंटॅक्स आपण ऑलरेडी बघितला आहे. नॉर्मल सिंटॅक्स आहे, डिफाईन फंक्शन नेम, जे काही तुम्हाला फंक्शन नेम घ्यायचं आहे ते फंक्शन नेम, पॅरामीटर 1 पॅरामीटर 2 एन नंबर्स ऑफ पॅरामीटर तुम्ही या ठिकाणी डिफाईन करू शकता. तर ओनली रूल इज की जो काही तुम्हाला डिफॉल्ट पॅरामीटर सेट करायचा आहे तर तो तुम्ही लास्ट पोझिशनला सेट करायचा आहे. म्हणजे तुम्ही मल्टिपल पॅरामीटर्स पण डिफॉल्ट पॅरामीटर सेट करू शकता, पण ते लास्ट पोझिशनपासून स्टार्ट व्हायला पाहिजे, सुरुवातीला नको. सो इथे तुम्ही बघू पण शकता पॅरामीटर 1 जो आहे तो रिक्वायर्ड आहे आणि पॅरामीटर 2 जो आहे तो ऑप्शनल आहे, कारण त्याला आपण ऑलरेडी व्हॅल्यू पास केलेली आहे, डिफॉल्ट व्हॅल्यू. So when you call a function and pass an argument to the parameter that has a default value, the function will use that argument instead of a default value. जर तुम्ही हे फंक्शन कॉल केलं आणि फंक्शन कॉल केल्यानंतर जसं आपण मगाशी बघितलं सेकंड टाइम आपण हे फंक्शन इथे कॉल केलं आणि तेव्हा आपण काय केलं, दोन्ही पॅरामीटर पास केले, एक जॉन नेम पण केलं आणि त्याचा ग्रीटिंग मेसेज जो आहे हाय तर हाय पण केला. तर हायने काय केलं, या हॅलोला इथे ओव्हरराईड केला आणि इथे काय प्रिंट झालेला आहे, हाय जॉन. तर अशा प्रकारे पण तुम्ही करू शकतात. तर ते पॅरामीटर्स त्याची व्हॅल्यू जी डिफॉल्ट व्हॅल्यू असते ती ओव्हरराईड करू असते. हावेवर इफ यू डोंट पास द आर्ग्युमेंट फंक्शन विल यूज द डिफॉल्ट व्हॅल्यू. ते पण आपण बघितलं. जर तुम्ही इथे एखादं हे पास नाही केलं ग्रीटिंग, आता M2 ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी पास नाही केली तर त्या केसमध्ये काय झालेलं आहे की इथे जे M2 ची डिफॉल्ट व्हॅल्यू हॅलो आहे ती हॅलो या ठिकाणी प्रिंट झालेली आहे, हॅलो जॉन म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटर यूज करू शकता. तो यूज द डिफॉल्ट पॅरामीटर, यू नीड टू प्लेस पॅरामीटर विथ द डिफॉल्ट व्हॅल्यू आफ्टर अदर पॅरामीटर, अदरवाइज यू विल गेट द सिंटॅक्स एरर. तर हा पण आपण करून बघणार आहोत. जसं मी मगाशी म्हटलं की डिफॉल्ट पॅरामीटर जर तुम्हाला पास करायचे असतील तर ते नेहमी लास्ट पोझिशनला करायचे. इथे मी स्क्रीनशॉट पण टाकलेला आहे, इनव्हॅलिड डिफॉल्ट पॅरामीटर डिक्लेरेशन म्हणून. तर आपण या ठिकाणी काय केलं की फर्स्ट पोझिशनला डिफॉल्ट पॅरामीटर डिक्लेअर केला आहे.
पण त्या केसमध्ये काय होणार आहे, आपल्याला एरर येणार आहे. आणि व्हॅलिड डिफॉल्ट पॅरामीटर कसं डिफाईन करायचं आहे, तर सर्वात आधी जे तुम्हाला डायनॅमिक पॅरामीटर्स ठेवायचे किंवा ज्या पॅरामीटरची व्हॅल्यू तुम्ही डायनॅमिक घेणार आहात तर ते सुरुवातीला ठेवायचे आहे. आणि जे डिफॉल्ट पॅरामीटर आहे ज्याची व्हॅल्यू स्टॅटिक राहणार आहे किंवा डिफॉल्ट तुम्ही सेट करणार आहात तर ते पॅरामीटर्स आपल्याला काय करायचे, लास्ट पोझिशनला ठेवायचे. सो आता आपण काही एक्झाम्पल बघूया. सो जाऊया आपल्या व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये. तर एक सिम्पल एक्झाम्पल्स आपण इथे बघूया. सो सर्वात आधी कसं डिफाईन करायचं आहे तर ते तर आपल्याला माहीत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये पण आपण फंक्शन म्हणजे काय किंवा कशा प्रकारे आपण फंक्शन डिफाईन करत असतो त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे. तर सर्वात आधी आपल्याला फंक्शनच इथे डिफाईन करायचं आहे. सो इथे गेट मेसेज म्हणून एक फंक्शन घेऊया आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॅरामीटर सेट करायचे. तर इथे मी काय करेल, नेम सेट करेल नेम घेण्यासाठी आणि दुसरं सेट करूया आपण मेसेज. ओके. सो नेक्स्ट लाईनला त्याने इथे प्रिंट पण केला आहे रिटर्न नेम आणि मेसेज. तर आपल्याला मेसेजला काय करायचं आहे, मेसेजला आपल्याला डिफॉल्ट सेट करायची व्हॅल्यू. तर हॅलो वर्ड किंवा आपण जस्ट हॅलो इथे सेट करूया आणि कॉमा सेट करूया. तो याला सेव्ह करूया आणि आता आपल्याला फंक्शन काय करावं लागेल, कॉल करावं लागेल. सो मी इथे प्रिंट स्टेटमेंट घेतो आणि प्रिंटमध्ये गेट मेसेज आणि गेट मेसेजमध्ये जी काही व्हॅल्यू तुम्हाला द्यायची ती आपण इथे देऊ शकतो. जसं की जॉन मी या ठिकाणी देणार आहे. सो याला आपण सेव्ह करूया आणि इथेच आपल्या टर्मिनलवर तुम्ही रन करून बघू शकतात. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, पायथॉन आणि script.py जी आपल्या फाईलचं नाव आहे ते या ठिकाणी प्रिंट करायचं आहे. जस्ट आपण इथे एंटर करूया तर तुम्ही इथे बघू शकतात हॅलो जॉन या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे. जर तुम्हाला इथे थोडं दिसत नसेल तर आपण थोडं झूम करूया. तर तुम्ही इथे या ठिकाणी बघू शकतात जे प्रिंट आहे तर ते या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे. तर इथे काय प्रिंट झालं आहे, जॉन सेज हॅलो जॉन असं पण आपण इथे प्रिंट करू शकतो. सेज इथे मेसेज आपण प्रिंट केलेला आहे. तर जो काही डिफॉल्ट मेसेज असेल तो मेसेज या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. तो आपण इथे काय करूया, नेम 1 घेऊया आणि इथे अजून मल्टिपल पॅरामीटर्स घेऊया. आता इथे नेम 2 घेऊया. तर इथे नेम 1 घेऊया आणि सेज हॅलो नेम 2 घेऊया. याला आपण सेव्ह करू आणि इथे सेकंड नेम आपण पास करणार आहोत पीटर. सो ह्या फाईलला आपण आता रन करणार आहोत अगेन. तो पायथॉन script.py. तर इथे आपण बघू शकतो काय प्रिंट झाला आहे, जॉन सेज हॅलो पीटर. तर जॉन पीटरला काय म्हणतो, हॅलो. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटर यूज करू शकतात. आता आपण मगाशी जो एक रूल सांगितला तुम्हाला तो रूल आपण इथे डिफाईन करून बघूया. आता मला काय करायचं आहे, मी याला इरेज करतो आणि एक फंक्शन घेतो इथे df टेस्ट म्हणून आणि टेस्टमध्ये a=10 घेऊया आणि कॉमा करून इथे b घेऊया आणि टॅप करून नेक्स्टला जाऊया इथे. सो इथे बीची व्हॅल्यू पण त्याने सेट केली पण आपल्याला बीची व्हॅल्यू इथनं रिमूव्ह करायची आहे. ओके. तर तुम्ही इथे बघू शकतात तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला इथे या ठिकाणी सिंटॅक्स एरर आहे, नॉट डिफॉल्ट आर्ग्युमेंट फॉलोज डिफॉल्ट आर्ग्युमेंट पेलेन्स. तर तुम्ही डिफॉल्ट आर्ग्युमेंट किंवा डिफॉल्ट पॅरामीटर जो आहे तो फर्स्ट पोझिशनला नाही डिफाईन करू शकत, कधी तुम्हाला लास्ट पोझिशनला त्याला काय करायचं आहे, डिफाईन करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही मल्टिपल डिफॉल्ट पॅरामीटरसुद्धा घेऊ शकतात. कशा प्रकारे तर ते आपण बघूया. इथे टेस्टच राहू देतो, टेस्ट ए. त्यानंतर बीला आपण इथे 20 व्हॅल्यू देऊया. त्यानंतर सीला इथे आपण 30 व्हॅल्यू देऊया. तर अशा प्रकारे मल्टिपल तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटर्स घेऊ शकतात पण नेहमी त्यांना काय करायचं, लास्ट पोझिशनला ठेवायचं आणि इथे तुम्ही त्याला प्रिंट करू शकता किंवा रिटर्न करू शकता. जे काय तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे ते कॅल्क्युलेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता. सो आता याचा हे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा हा जो कन्सेप्ट आहे तर तो नेमका यूज कधी करायचा, रिअल प्रोजेक्टमध्ये त्याचा यूज कधी करायचा तर तो आपण बघणार आहोत. तर इथे मी एक्झाम्पल्स पण दिलेले ह्या PDF वर. ही जर PDF तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला इंस्टाग्राम हँडलला DM करू शकता. DCodeBeat म्हणून आपलं इंस्टाग्राम हँडल आहे तर त्यावर तुम्ही मला DM करा. तर मी ही जी PDF आहे ती PDF तुमच्यासोबत शेअर करेन. सो इथे एक एक्झाम्पल घेतला ई-कॉमर्सचा आपण. आता नेमका डिफॉल्ट पॅरामीटरचा यूज आपण कधी करायला हवा तर हे एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे. जेव्हा आपल्याला आता सपोज आपल्याकडे ई-कॉमर्सची साईट आहे किंवा आपलं एक शॉप आहे
तर त्या केसमध्ये काय होत असतं, आपल्याला बरेच वेळेस डिस्काउंट द्यावा लागतो प्रत्येक प्रॉडक्टवर. आता सपोज आपण एक सिम्पल एक्झाम्पल घेऊया, एक क्लोथिंगची आपली वेबसाईट आहे किंवा फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, हे पण आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तर नॉर्मली तर डिस्काउंट चालू असतात प्रत्येक वेळेस. नॉर्मली जर तुम्ही काहीतरी शॉप करायला गेला तर तुम्हाला 10%, 15%, 5% हे बेसिक डिस्काउंट तुम्हाला प्रत्येक वेळेस मिळत असतात साईटवर. पण एखादं फेस्टिव्ह सीझन असेल, जसं की दिवाळी झालं किंवा आता रिपब्लिक डे आहे किंवा त्यानंतर 15 ऑगस्ट आहे किंवा काही संक्रांत आहे, असे काही फेस्टिवल्स असतात, तर त्यावेळेस त्यांना काय करावं, ह्या साईट काय करतात, तसे काही फेस्टिवल असतात तेव्हा ह्या साईट्स काय करतात, ई कॉमर्स साईट्स डिस्काउंट जे असतात ते थोडे इन्क्रीज करत असतात. आता इन्क्रीज करण्याचे ते प्रत्येक वेळेस मॅन्युअली जाऊन तर नाही करणार, तर त्या केसमध्ये हा डिफॉल्ट पॅरामीटरचा यूज होत असतो. तर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनशॉटमध्ये कॅल्क्युलेट प्राईस म्हणून एक फंक्शन आपण या ठिकाणी घेतला. इथे प्राईस दिलेली आहे, जी काही आयटमची प्राईस असेल ती प्राईस, आणि ते डिस्काउंट घेतला. तर डिफॉल्ट डिस्काउंट त्याने 0 घेतला, 0%. म्हणजेच नॉर्मल डेजला ते 0 ठेवतील, पण एखादं फेस्टिव्ह सीझन येईल तर त्या केसमध्ये ते पर्टिक्युलर डिस्काउंट त्यावर अप्लाय होईल आणि हे फंक्शन त्यावेळेस रन होईल. तर इथे हे फंक्शन घेतलं आहे, डिफॉल्ट डिस्काउंट 0 ठेवला. इथे तुम्ही 10, 20 जे काही तुम्हाला डिफॉल्ट डिस्काउंट ठेवायचं ते तुम्ही या ठिकाणी ठेवू शकतात. जस्ट इथे रिटर्न कॅल्क्युलेशन केलं आहे, रिटर्न प्राईस मायनस प्राईस इंटू डिस्काउंट डिवायडेड बाय 100. द सेम एक्झाम्पल आपण इथे आता VS कोडवर करून बघूया. सो DEF कॅल डिस म्हणून, आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, प्राईस आणि डिस्काउंट, डिफॉल्ट डिस्काउंट आपण घेणार आहोत 10%. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला, रिटर्न प्राईस मायनस डिस्काउंट, येस, इथे याला आपण ॲक्सेप्ट करू, इथे कॉमा डिस्काउंट इज इक्वल टू 10. तर इथे आपण कॅल्क्युलेट केला आहे रिटर्न प्राईस मायनस प्राईस इंटू डिस्काउंट डिवाइडेड बाय 100. सो आता सिम्पल याला आपल्याला काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. सो प्रिंटमध्ये आपण कॅल्क्युलेट डिस्काउंट, फर्स्ट लाईनला 1000 प्राईस घेतलेली, प्राईस आपली 1000 गेलेली आहे, तर युजर डिफॉल्ट डिस्काउंट इज 10%. आणि नेक्स्ट लाईनला आपण काय केलं आहे, प्राईस जी आहे आपली आयटमची राहणार आहे ती 1000 आहे, पण त्यावर आपण फेस्टिव्ह सीझन सुरू आहे म्हणून आपण 20% डिस्काउंट दिला आहे, तर इथे आपल्याला 20% डिस्काउंट मिळाला. नेक्स्ट लाईनला इथे आपण 15% दिलं, आणि नेक्स्ट लाईनला इथे आपण जस्ट काय केलं आहे, प्राईस दिलेली, तर जे काही डिफॉल्ट प्राईस असेल ती या ठिकाणी कॅल्क्युलेट होणार आहे. सो याला आपण सेव्ह करूया आणि आपला जो प्रोजेक्ट आहे त्याला आपण इथे क्लिअर करून रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता, जेव्हा डिफॉल्ट डिस्काउंट जो आहे 10%, तर इथे 900 आपल्याला पे करावे लागणार आहेत. जेव्हा 20% डिस्काउंट मिळालेला आहे तेव्हा आपल्याला 800 पे करावे लागणार आहेत. 15 आहे तेव्हा आपल्याला 425 आपल्याला पे करायचे, कारण इथे प्राईस 500 आहे, नॉट 1000, तर इथे 425 आपल्याला पे करायचे आहे. आणि इथे 750 आपली प्राईस आहे, त्यावर 0% डिस्काउंट आहे, म्हणजे डिफॉल्ट डिस्काउंट आपला या ठिकाणी अप्लाय झालेला आहे 10%, तर या ठिकाणी आपल्याला 675 पे करायचे. तर अशा प्रकारे डिफॉल्ट पॅरामीटरचा यूज तुम्ही रिअल एक्झाम्पल्समध्ये करू शकतात. सो मोस्ट प्रॉडक्ट मे हॅव अ डिस्काउंट अँड ओनली सम प्रॉडक्ट अप्लाय अ डिस्काउंट. तर ह्या दोन केसेस या एक्झाम्पल्सने हँडल होत असतात. सो आता द अनदर एक्झाम्पल इज मल्टिपल डिफॉल्ट पॅरामीटर. ते तर आपण ऑलरेडी बघितलं. जर तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये मल्टिपल टाईम डिफॉल्ट पॅरामीटर डिफाईन करू शकतात. द रूल ओनली इज की तुम्ही जे पॅरामीटर्स आहे डिफॉल्ट पॅरामीटर ते लास्ट पोझिशनला डिफाईन करायचे. त्यानंतर अनदर एक्झाम्पल इज डिफॉल्ट पॅरामीटर विथ द फंक्शन. तर एखादं फंक्शन पण तुम्ही ॲज अ डिफॉल्ट पॅरामीटर म्हणून पास करू शकतात. तर या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल बघू शकता, लॉग मेसेज, लेव्हल, इन्फो, प्रिंट. त्यानंतर द अनदर बेस्ट एक्झाम्पल इज दिस वन. तर बऱ्याच वेळेस आपल्याला काही पॉपअप शो करायचे असतात, जसं की ई कॉमर्सचं एक्झाम्पल घेऊया आपण. एखाद्या वेळेस युजर ब्राउज करतो आहे, तर त्या केसमध्ये युजर्सला काही आपल्याला मेसेज शो करायचे आहे, तर ते सर्व मेसेज इन्फोमध्ये असतात. पण बऱ्याच वेळेस काय असतं, काही API फेल असतात किंवा आपलं जे वेबसाईट आहे ते ब्रेक होत असते, त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं असतं, युजरला एरर मेसेज शो करायचे असतात, किंवा काहीतरी व्हॅलिडेशन्स आपण लावलेले आहेत, तर ते व्हॅलिडेशन्स युजर ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो, किंवा ज्या एखाद्या प्रॉडक्टचा त्याला ॲक्सेस नाही आहे युजरला, तर त्या केसमध्ये आपल्याला जर युजर त्या प्रॉडक्टला क्लिक करतोय तर एरर मेसेज शो करायचा. त्या केसमध्ये सुद्धा आपण या डिफॉल्ट पॅरामीटर यूज करू शकतो. जसं की तुम्ही इथे बघू शकता, तिथे मेसेज घेतलेला आहे आणि लेव्हल, लॉग, इन्फो घेतलेली आहे. तर डिफॉल्ट जी आहे ती इन्फो असणार आहे. प्रत्येक वेळेस एखादा सपोज युजरने प्रॉडक्ट ॲड केलं कार्डमध्ये, तर युजरला मेसेज येईल, प्रॉडक्ट ॲडेड इन कार्ड सक्सेसफुली.
पण युजर एखादा इनव्हॅलिड गोष्टीवर क्लिक करतो किंवा इनव्हॅलिड लिंकवर क्लिक करतो, तर त्या केसमध्ये आपण युजरला मेसेज शो करू शकतो की दिस इज नॉट अ व्हॅलिड लिंक किंवा दिस इज नॉट अ करेक्ट वे. जे काही तुम्हाला योग्य मेसेज असेल तो मेसेज आपण विथ द लेव्हल एरर म्हणून आपण त्या ठिकाणी युजरला शो करू शकतो. आता इथे ॲक्च्युली आपण सर्व्हरचं रिलेटेड एक्झाम्पल घेतलेलं आहे. जेव्हा आपण सर्व्हरला क्लायंट टू सर्व्हरला कनेक्ट करतो, तर जर सर्व्हर कनेक्ट झालं तर आपण इथे सर्व्हर स्टार्टेड म्हणून मेसेज शो करू शकतो, इन्फो मेसेज. आणि डेटाबेस कनेक्शन फेल झालं तर आपण युजरला किंवा जो काही डेव्हलपर असेल त्याला मेसेज शो करू शकतो, डेटाबेस कनेक्शन फेल्ड एरर. तर अशा प्रकारे तुम्ही याचा पण यूज करू शकता डिफॉल्ट पॅरामीटरचा. लगेच एक्झाम्पल करून बघूया. तर डिफाईन्ड मेसेज म्हणून इथे जस्ट एम घेऊया आणि नंतर लेवल इन्फो असणार आहे आपली. सो डिफॉल्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे लेवल. त्यानंतर इथे ऑब्जेक्ट्समध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता डिफाईन. जर दाखवायचं असेल तुम्हाला तर इन्फो कॅपिटलमध्ये इन्फो घ्यायचं आहे, वॉर्निंग जर आलं तर कॅपिटलमध्ये वॉर्निंग लिहायचं आहे, आणि एरर जर आलं तर कॅपिटलमध्ये एरर घ्यायचं आहे. तर आता इथे प्रिफिक्स इज इक्वल टू लेवल डॉट गेट लेवल डॉट लोअर आणि इन्फो. जर लोअर जर केसमध्ये असेल तर इन्फो तुम्हाला शो करायचा आहे. हे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. प्रिंट प्रिफिक्स एम. सो एममध्ये आपण काहीतरी मेसेज वगैरे पण देऊ शकतो. आता इथे डायरेक्ट त्यालाच कन्वर्ट करून दाखवलेलं आहे. तर याला आपण आधी क्लिअर करूया टर्मिनलला आणि नंतर प्रोजेक्ट रन करूया. सेव्ह करायचं राहिलं, सो सेव्ह करूया. अगेन आपण याला क्लिअर करूया आणि रन करूया. सो डायरेक्ट इथे ॲक्च्युली आपण प्रिफिक्स आणि ते हे केलं. इथे आपण फंक्शन कॉलच नाही केलं आहे. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, आधी फंक्शन इथे कॉल करावं लागणार आहे. सो इथे आपल्याला ॲटोमॅटिक आलेलं पण आहे मेसेज, दिस इज अन इन्फॉर्मेशन मेसेज, दिस इज अ वॉर्निंग मेसेज अँड दिस इज अन एरर मेसेज. तो याला आपण काय करूया, सेव्ह करूया आणि आपला प्रोजेक्ट जो आहे तो अगेन आपण या ठिकाणी रन करूया. तर तुम्ही आता बघू शकता इन्फो मेसेज जो आहे तो दिस इज अन इन्फॉर्मेशनल मेसेज, वॉर्निंगमध्ये दिस इज अ वॉर्निंग मेसेज आणि एररमध्ये दिस इज अन एरर मेसेज. तर तुम्ही आता या मेसेजच्या ठिकाणी जे काही मेसेज तुम्हाला हवे ते मेसेज तुम्ही चेंज करू शकतात, आणि जी काही लॉग लेवल तुम्हाला पास करायची ती लॉग लेवल तुम्ही या ठिकाणी पास करू शकता. डिफॉल्ट लॉग लेवल इज अ इन्फो, बट तुम्हाला एरर शो करायचा असेल तर एरर पास करा, वॉर्निंग शो करायची असेल तर वॉर्निंग पास करा. सो अशा प्रकारे तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटरचा यूज करू शकतात. असे खूप सारे एक्झाम्पल्स मी या ठिकाणी घेतलेले आहे, तर ते एक्झाम्पल्स तुम्ही ट्राय करू शकतात. आता लास्ट एक्झाम्पल जे आहे ते आहे कीवर्ड आर्ग्युमेंट प्लस डिफॉल्ट पॅरामीटर. आता कीवर्ड आर्ग्युमेंट प्लस डिफॉल्ट पॅरामीटर म्हणजे काय, तर तुम्ही फंक्शनमध्ये डिफाईन करताना पण डिफॉल्ट पॅरामीटर सेट करू शकता, पण पास करताना सुद्धा तुम्ही पॅरामीटर विथ व्हॅल्यू पास करू शकता. जसं की ते स्क्रीनशॉटमध्ये तुम्ही बघू शकतात, इथे फंक्शन डिफाईन केलेलं आहे आणि जेव्हा हे फंक्शन कॉल केलं आपण तेव्हा त्या पॅरामीटरचं नाव इक्वल टू ट्रू असं आपण या ठिकाणी पास केलं, किंवा पॅरामीटरचं नाव प्लस त्याची व्हॅल्यू असं आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. असं यामुळे काय होतं तर इम्प्रूव्ह रिडॅबिलिटी, आपल्या कोडची रिडॅबिलिटी इम्प्रूव्ह होत असते, आणि कॉमन इन अ लार्ज कोड बेस. तर जेव्हा आपला कोड बेस हा खूप लार्ज असतो तर त्या केसमध्ये ही जी टेक्निक आहे किंवा हा जो वे आहे तर तो आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतो. तर आपण याचं पण एक्झाम्पल करून बघूया एक लगेच. सो अगेन एक DF फंक्शन घेऊया आपण. इथे कॅल म्हणून घेतो मी आणि कॅलमध्ये A, B इक्वल टू 20 आणि इथे रिटर्न A प्लस बी घेतलं. आता आपण याला काय करूया, प्रिंट, आणि प्रिंटमध्ये कॅल्क्युलेट 10 कॅल्क्युलेट 5. आता हे तर आपण घेतलं, पण आपण ह्या 5ला B इक्वल टू 5 सुद्धा घेऊ शकतो. इथे B इक्वल टू 5 किंवा इथे A इक्वल टू 10 असं सुद्धा घेऊ शकतो. याला आपण सेव्ह करूया, आपल्या टर्मिनलला जाऊन क्लिअर करून अगेन आपला प्रोजेक्ट रन करूया. तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपल्याला 30 आउटपुट मिळालेलं आहे आणि नेक्स्ट लाईनला आपल्याला 15 आउटपुट मिळालेलं आहे. कारण इथे आपण फक्त 10 व्हॅल्यू पास केली, 10 प्लस 20 30 आलेला आहे, आणि इथे आपण 10 आणि 5 इथे आपण 20 पण पास करू शकतो, कारण फर्स्ट याच्यामध्ये पण आपण 10च पास केला. तर इथे आपण 20 करूया, याला सेव्ह करूया, अगेन प्रोजेक्ट आपला रन करूया. तर इथे तुम्ही बघू शकता फर्स्ट लाईनला इथे 30 प्रिंट झालेला आहे आणि नेक्स्ट लाईनला इथे 25 प्रिंट झालेला आहे. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटरचा यूज करू शकतात. सो द लास्ट पॉईंट इज व्हेन शुड यू यूज डिफॉल्ट पॅरामीटर.
सो व्हॅल्यू इज ऑप्शनल. जेव्हा फंक्शनमध्ये व्हॅल्यू ऑप्शनल असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला डिफॉल्ट पॅरामीटर यूज करायचा आहे. जर तुम्हाला फंक्शन कॉल करताना किंवा फंक्शनमध्ये जे काही तुमचं कॅल्क्युलेशन असेल किंवा जो काही तुम्हाला डेटा प्रिंट करायचा असेल त्या केसमध्ये जर ते पॅरामीटर रिक्वायर्ड पॅरामीटर असेल तर त्या पॅरामीटरला डिफॉल्ट पॅरामीटर सेट करू नका. ओके, सो द व्हॅल्यू जर ऑप्शनल असेल तरच सेट करा. देअर अ कॉमन डिफॉल्ट बिहेवियर यू वॉन्ट क्लिअर फंक्शन कॉल. ओके, जर तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करायचं असतं की फंक्शन कॉल करायचं पण व्हॅल्यू पास करायची नाही आहे, डिफॉल्ट सेट करायची, तर तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटर यूज करू शकता. अवॉइड वेन डिफॉल्ट व्हॅल्यू डिपेंड्स ऑन अ रन टाईम डेटा. तर अवॉइड कधी करायचं आहे, जर रन टाईम डेटाला तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायची आहे, फंक्शनमध्ये काही कॅल्क्युलेशन करताय तुम्ही आणि ती तुम्ही पॅरामीटरवर डिपेंड आहे ती कॅल्क्युलेशन आणि ते पॅरामीटरची व्हॅल्यू डायनॅमिकली किंवा रन टाईमला चेंज होणार आहे, तर त्या केसमध्ये डिफॉल्ट पॅरामीटर यूज करायचं नाही आहे. युझिंग म्युटेबल ऑब्जेक्ट इनकरेक्टली. जर तुम्हाला तुमचा ऑब्जेक्ट म्युटेबल असेल तर तेव्हा पण तुम्हाला डिफॉल्ट पॅरामीटरचा यूज करायचा नाही आहे, कारण ते इनकरेक्टली परफॉर्म होत असतं. सो आय होप तुम्हाला आजचा जो डिफॉल्ट पॅरामीटरचा कन्सेप्ट आहे तो समजला असेल. जर समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते चेकआउट करू शकतात, काहीतरी नवीन तुम्हाला शिकायला मिळेल. सो पुन्हा भेटूया एका नवीन कन्सेप्ट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.